स्पर्धक क्रमांक 51, तुमचं नाव सांगा आणि रेसिपीचं नाव सांगा. एकतर त्यांनी सजावट फार वेगळी केली आहे, त्यामुळे आता काहीतरी वेगळं असणार आहे. माझं नाव अंकिता जोशी. मी अष्टवर्ग केला आहे आणि लाडू आहे 9 शिट्ट्यांचा लाडू. अष्टवर्ग हा जेव्हा मौंजी होते म्हणजे उपनयन संस्कार असतो त्यावेळेस मातृका भोजन असतं. म्हणजे ज्यावेळेस बटू त्याचं उपनयन संस्कार झाल्यावर गुरुजींकडे जेव्हा शिकायला जातो तेव्हा त्याचं आईसोबतचं हे शेवटलं भोजन असतं आणि तो 8 मुलांना जेवू घालतो सोबत. म्हणून हा असतो अष्टवर्ग. आणि हा आहे 9 शिट्ट्यांचा लाडू. म्हणजे खवा रवा याला कुकरमध्ये 9 शिट्ट्या देऊन आणि मग त्यात नारळ घालून हा लाडू केला जातो. चाखून बघ. हा नारळी खारा भात आहे. म्हणजे जनरली आपण गोड भात असतो तर हा खारा भात आहे. तर तुम्ही दोन्ही चाखून आम्ही दोन्ही बघतो, पण स्पर्धेसाठी कुठला घ्यायचा? बरं, चाखून बघूया. ओके, नारळी भात आपण बघतो की साखर किंवा गूळ घालून करतात, पण त्यांनी खारा भात बनवलेला आहे. खूप छान झालं प्रेझेंटेशन आणि चवही मस्त. छान आहे. धन्यवाद, खूप छान. थँक्यू.